Hello children, now let's start with lesson number 11, a look inside the body. मुलांनो, आता आपण 11वा धडा पाहूया. पाहू तरी शरीराच्या आत. ओके, कॅन यू टेल? सांगा पाहू. काय दिले पहा. Why does the chest expand when we breathe in? काय प्रश्न विचारला आहे की श्वास घेतल्यानंतर छाती का फुगत असेल. आणि दुसरा प्रश्न काय दिला आहे. The doctor puts her fingers on your wrist to feel your pulse. You too can feel your pulse. What causes this throbbing? आता बघा काय दिलं आहे. डॉक्टर तुम्हाला तपासताना मनगटापाशी बोटे टेकवून नाडी पाहतात, तेव्हा तुम्हालाही नाडीचे ठोके जाणवतात. नाडीचे ठोके का पडत असतील? तर मुलांनो, आता आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत की आपण श्वास घेतल्यानंतर छाती का फुगते किंवा नाडीचे ठोके का पडतात आणि असे बरेच गोष्टी आपण या धड्यातून शिकणार आहोत. ओके, तर मुलांनो, आता आपण पुढे जाऊया. काय दिलं आहे नेक्स्ट? काय दिलं आहे. इंटर्नल ऑर्गन्स. इंटर्नल ऑर्गन्स म्हणजे काय तर आंतर इंद्रिय. ओके, वी हॅव मेनी डिफरंट टास्क टू डू. वी यूज सर्टन स्पेसिफिक पार्ट्स ऑफ द बॉडी टू डू देम. बघा, आपल्याला निरनिराळी कामे करायची असतात आणि ती करण्यासाठी आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग असतात आणि ते वेगवेगळे भाग आपण ते यूज करतो ती कामे करायला. ओके, आता तुम्हाला काही रिवाईज करायला सांगितलं आहे. ते काय रिवाईज करायला सांगितलं आपण पाहूया. कॅन यू रिकॉल? तुम्हाला आठवायला सांगितलं आहे. ओके, विच पार्ट ऑफ आर बॉडी डू वी यूज फॉर द फॉलोइंग? बघा, लहानपणीच हे झालं होतं तुम्हाला. आपण शरीराचं कोणतं अवयव वापरतो. ओके, तर आता काय दिले पहा. सीइंग. सीइंग म्हणजे काय पाहणे. आता पाहण्यासाठी आपण कोणता अवयव वापरतो तर आपले डोळे. नंतर काय दिले वॉकिंग. चालण्यासाठी काय कोणता अवयव वापरतो आपण तर पाय, लेग्स. नंतर आहे हिअरिंग. हिअरिंगसाठी आपण काय यूज करतो तर आपले कान. ओके, आणि नंतर आहे रायटिंग. रायटिंग म्हणजे लिहिणे. लिहायला आपण काय यूज करतो तर आपले फिंगर्स आहे, आपले हात आहेत. ओके, पुढे व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल ऑर्गन्स? गिव सम एक्झाम्पल्स. आता बघा, एक्सटर्नल ऑर्गन्स म्हणजे काय. एक्सटर्नल म्हणजे काय तर बाह्य अवयव. ओके, जे अवयव शरीराच्या बाहेर आहेत. ओके, त्यांना म्हणतात एक्सटर्नल ऑर्गन. जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात त्यांना म्हणायचं एक्सटर्नल ऑर्गन्स. तर त्यांचे उदाहरण काय तर हात, पाय, डोळे, कान, नाक हे सगळे आपले एक्सटर्नल ऑर्गन्स आहेत. ओके, नंतर काय दिलं आहे. विच पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन्स? वाय आर दे कॉल्ड सो? काय दिले पहा. कोणकोणत्या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात? त्या अवयवांना ज्ञानेंद्रिय का म्हणतात? आता सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे काय. ज्या ऑर्गन्समुळे, ज्या अवयवांमुळे आपल्याला बाहेरच्या जगाचा सेन्स होतो, जाणीव होते, जे खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, असे 5 सेन्सरी ऑर्गन्स आहे आपल्याला. तर ते आहेत आईज, नोज, इयर, स्किन आणि टंग. हे 5 जे ऑर्गन्स आहेत त्यांना म्हणतात सेन्सरी ऑर्गन्स. ओके, ह्यांच्यामुळे आपल्याला बाहेरच्या वातावरणाचं, बाहेरच्या सिच्युएशनचं, बाहेरच्या परिस्थितीची जाणीव होते, म्हणून ह्या अवयवांना म्हटलं आहे सेन्सरी ऑर्गन्स. आपण ते पुढे पाहणारच आहोत. आता काय दिलं आहे पुढे. अ पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज यूज टू परफॉर्म अ सर्टन फंक्शन इज कॉल्ड ॲन ऑर्गन. काय दिले. ऑर्गन म्हणजे काय तर शरीराचा एखादा भाग. ओके, जो एखादं ठराविक काम करतो त्या अवयवाला काय म्हणतात तर ऑर्गन. म्हणजे काय तर अवयव किंवा इंद्रिय. ओके, नेक्स्ट काय दिलं आहे. वी यूज आर लेग्स टू वॉक. आपण चालण्यासाठी आपले पाय वापरतो. हेन्स अवर लेग्स आर अवर ऑर्गन्स फॉर वॉकिंग. म्हणून चालण्यासाठी कोणते इंद्रिय आहे तर लेग्स. कोणता अवयव आहे तर लेग्स म्हणजे पाय. वी यूज अवर इयर्स फॉर हिअरिंग. आता ऐकण्यासाठी आपण कोणता ऑर्गन यूज करतो तर आपले कान. हेन्स अवर इयर्स आर ऑर्गन्स फॉर हिअरिंग. म्हणजे कान हे आपले ऐकण्याचे अवयव आहेत. ओके, पुढे ऑर्गन्स ऑन द आउटसाइड ऑफ अ बॉडी आर अवर एक्सटर्नल ऑर्गन्स. इयर्स, नोज, आर्म्स अँड लेग्स आर ऑन द आउटसाइड ऑफ अ बॉडी. हेन्स दे आर अवर एक्सटर्नल ऑर्गन्स. दे कॅन बी इझिली सीन. काय दिले पहा. जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना काय म्हणतात तर एक्सटर्नल ऑर्गन्स. ओके, कान, नाक, हात, पाय. ओके, हे सगळे आपले एक्सटर्नल ऑर्गन्स आहे. ओके, आणि हे बाहेरून सहजपणे दिसतात म्हणून ह्यांना म्हणायचं एक्सटर्नल ऑर्गन्स. ओके, नाव नेक्स्ट काय दिलं आहे. Organs that make us aware of the situation around us are called sensory organs. Eyes, ears, nose, tongue and skin are our sensory organs.
बघा आपण आता जाणून घेतलंय की ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना आपण काय म्हणतो तर सेन्सरी ऑर्गन्स. ओके, कोणते आहेत ते? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा म्हणजे स्किन. ओके, अ न्यू टर्म. ओके, आता काय दिलं आहे न्यू टर्ममध्ये आपण पाहूया. आंतरिंद्रिय म्हणजे इंटरनल ऑर्गन्स म्हणजे काय? an organ that is situated inside the body, it cannot be seen from the outside. आता इंटरनल नावामध्येच दिलेलं आहे. इंटरनल म्हणजे काय? जे अवयव शरीराच्या आतमध्ये असतात त्यांना काय म्हणायचं? तर इंटरनल ऑर्गन. ते अवयव बाहेरून दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे कोणते अवयव बाहेरून दिसत नाही? हार्ट आहे, लंग्स आहे, ओके, पॅनक्रियाज आहेत, लिव्हर आहेत, किडनी आहेत. जे अवयव आपल्याला बाहेरून दिसत नाही त्यांना म्हणायचं इंटरनल ऑर्गन. ओके, मेनी फंक्शन्स ऑफ द बॉडी गो ऑन इनसाइड द बॉडी. बघा आपल्या शरीराच्या आतमध्ये वेगवेगळे कामे चालू असतात. अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स इज स्प्रेड थ्रूआउट द बॉडी. बघा आपल्या शरीराच्या आतमध्ये रक्तवाहिन्या असतात आणि हे रक्तवाहिन्याचे जे जाळे असतात ते संपूर्ण शरीरभर पसरलेले असतात. तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल की रक्तवाहिन्या पूर्ण शरीरभर कसे पसरले आहेत. ओके, आता काय दिलं आहे? ब्लड फ्लोज थ्रू देम कंटिन्युअसली. या रक्तवाहिन्यामधून रक्त सतत फिरत असतं, ते नॉनस्टॉप फिरत असतं, कधीच थांबत नाही. द एअर वी ब्रीथ इन इज कॅरीड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू द ब्लड. बघा आपण जी हवा घेतो, ओके, त्या हवेतला आपण ऑक्सिजन घेतो आणि हे ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स होऊन पूर्ण बॉडीमध्ये हे ऑक्सिजन पुरवलं जातं. कोणा थ्रू पुरवलं जातं? तर या रक्तवाहिन्यांच्या मदतीने ते पुरवलं जातं. हे जे ऑक्सिजन आहे ते ब्लडमध्ये मिक्स होतं आणि पूर्ण बॉडीमध्ये पूर्ण बॉडीला ते मिळतं. ओके, द फूड दॅट वी ईट इज डायजेस्टेड. दिस फंक्शन्स आर कॅरीड आउट बाय डिफरंट ऑर्गन्स कॉल्ड इंटरनल ऑर्गन्स. लेट अस लर्न अ फ्यू थिंग्स अबाउट देम. आता पहा काय दिलं आहे? आपण जे अन्न खातो त्याचे पचन होते आणि असे खूप वेगवेगळे कामं आहेत जे आपल्या शरीराच्या आतमध्ये चालूच असतात आणि हे सगळे कामं कोण करतं? तर आपले इंटरनल ऑर्गन्स ज्यांना आपण म्हणतो आंतरिंद्रिय. ओके, आणि या लेसनमध्ये आपण हेच पाहणार आहोत की कोणते अवयव कोणते कोणते कामं करतायत, कोणत्यांची आपण माहिती थोडक्यात घेणार आहोत. ओके, आता काय दिले? स्पेशल प्लेसेस फॉर इंटरनल ऑर्गन्स. ओके, जे इंटरनल ऑर्गन्स आहेत आपले, ओके, त्यांचे वेगवेगळे जागा आहेत तर आपण ते पाहूया काय दिले. कॅन यू टेल? Some biscuits were put in a glass jar. The jar was then shaken and turned over. What happens to the biscuits? ओके, तुम्हाला काय प्रश्न दिले पहा की काचेच्या बरणीत सुट्टी बिस्किटे ठेवली, ती जोरजोराने उलटी पालटी केली, बिस्किटांचे काय होईल? तर ऑफकोर्स जर आपण ती बरणी पूर्ण भरलेली नाही आहे, अर्धवट भरली आणि तिला पूर्ण तुम्ही शेक करतात, हलवतायत, तर काय होणार? तर त्यातले बिस्किट आहेत ते तुटून जाणार. ओके, नंतर काय दिलं आहे त्यांनी? नेक्स्ट क्वेश्चन, अ पॅक ऑफ बिस्किट्स वॉज शेकन इन द सेम वे. व्हॉट हॅपन्स टू द बिस्किट? आता दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला एक बिस्किटचं पॅकेट दिले, ओके, आणि त्या बिस्किटच्या पॅकेटला तुम्ही पूर्णपणे शेक करतायत सेम पद्धतीने जसं तुम्ही त्या जारला शेक केलं, पण त्याला काय होणार का? ते बिस्किटांना तर काहीच होणार नाही. का नाही होणार ते आपण बघूया. द बिस्किट इन द जार कुड ब्रेक इन टू पीसेस बट नॉट द वन्स इन द पॅक. वाय? पण जे काय दिलं आहे पहा, जे बिस्किट्स त्या जारमध्ये होते ते इझिली तुटले. ओके, आणि जे बिस्किट ते पॅकेटमध्ये होते ते तुटले नाही. का? कारण त्यांना मूव्ह करायला, त्यांना हलायला अजिबात जागा नव्हती म्हणून ते बिस्किट्स तुटले नाही. तर याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जे आपले इंद्रिय आहेत, आंतरिंद्रिय आहेत, इंटरनल ऑर्गन्स आहेत ते प्रॉपर प्लेस केलेले असतात. ओके, ते आपण कितीही धावलो, कितीही आपण नाचलो, किती उड्या मारल्या तरी ते इंद्रिय त्यांच्या जागेवरून शिफ्ट होत नाही, त्यांची जागा ती फिक्स राहते. ओके, आता आपण पाहूया काय दिलं आहे नेक्स्ट. The organs inside the body that perform certain important bodily functions need to be secure. बघा काय दिले महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी जी इंद्रिय आहेत ते सुरक्षित राहायला हवीत आणि आपल्या शरीराचं एक एक ऑर्गन, एक एक अवयव हा खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. आता काय दिले? The structure of our body is such that our internal organs can remain in their places no matter how much we move. काय दिले पहा की आपल्या शरीराची रचना अशी केलेली आहे की आपण कितीही हालचाल केली तरी आपल्या आंतरिंद्रियांची जागा जी आहे ती तशीच राहते, त्यांची हालचाल होत नाही. ओके, पुढे काय दिलं आहे? देअर आर hollow spaces for this organ inside the head and the torso. They are called cavities. आता काय दिले पहा,
त्यासाठी डोके आणि धड म्हणजे टॉर्सो, ओके. धड कोणाला म्हणतो आपण, मानेपासून खालपर्यंत जो भाग आहे त्याला म्हणतो टॉर्सो. ह्यांच्यात एक पोकळ जागा असते आणि त्या जागेमध्ये हे इंद्रिय असतात. तर आता पोकळ जागा म्हणजे त्याला काय म्हणायचं, कॅव्हिटीज म्हणजे पोकळ जागा, ओके. आणि या जागेमध्ये अवयव असतात, ओके. पुढे काय दिलं आहे, द कॅव्हिटी इनसाइड द हेड इज कॉल्ड द क्रॅनियल कॅव्हिटी. बघा काय दिलंय, क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे काय, जी पोकळ जागा तुमच्या डोक्यामध्ये आहे त्या पोकळ जागेला काय म्हणतो आपण, तर क्रॅनियल कॅव्हिटी, ज्याला मराठीत म्हटलं आहे शिरोपोकळी, ओके. आता नेक्स्ट काय आहे, द कॅव्हिटी इन द टॉर्सो हॅज 3 पार्ट्स. द कॅव्हिटी इन द चेस्ट इज कॉल्ड द थोरॅसिक कॅव्हिटी. बघा काय दिलं आहे की आपल्या धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग असतात. म्हणजे आपल्या टॉर्सोमध्ये 3 कॅव्हिटीज आहे, 3 पोकळ्या आहेत. तर पहिली पोकळी कोणती आहे, तर जी पोकळी छातीच्या भागात आहे म्हणजे द कॅव्हिटी इन द चेस्ट इज कॉल्ड द थोरॅसिक कॅव्हिटी. म्हणजे जी पोकळी तुमच्या छातीमध्ये आहे, ओके, त्याला म्हणायचं थोरॅसिक कॅव्हिटी, ओके. म्हणजे काय, तर छातीच्या भागात जी पोकळी असते तिला मराठीमध्ये म्हणायचं वक्ष पोकळी असं, ओके. आता पुढे काय दिलं आहे त्यांनी, द कॅव्हिटी इनसाइड द ॲब्डोमन हॅज 2 पार्ट्स, ओके. दे आर द ॲब्डोमिनल कॅव्हिटी अँड द पेल्विक कॅव्हिटी. आता बघा ॲब्डोमन म्हणजे काय, तर आपल्या छाती खालचा जो भाग आहे त्याला म्हणतात ॲब्डोमन, ओके. आणि या ॲब्डोमनमध्ये 2 कॅव्हिटीज आहेत, तर ते आहेत ॲब्डोमिनल कॅव्हिटी आणि पेल्विक कॅव्हिटी, ओके. ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये काय काय असतं, आता ॲब्डॉमिनल कॅव्हिटीजमध्ये खूप अवयव असतात आणि ते खूप इम्पॉर्टंट अवयव असतात. लाईक स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, लिव्हर आहे, नंतर पॅनक्रियाज आहे, किडनीज आहे, ओके. असे खूप अवयव असतात. आणि त्यानंतर बिग कॅव्हिटीमध्ये आपल्या शरीराचे खालचे अवयव असतात, ओके. आता बघा तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे की आपली ॲब्डॉमिनल कॅव्हिटी कोणती आहे, नंतर पेल्विक कॅव्हिटी कोणती आहे, क्रॅनियल कॅव्हिटी कोणती आहे, ओके, थोरॅसिक कॅव्हिटी कोणती आहे, हे तुम्हाला सगळं काही या चित्रामध्ये दिसत आहे, ओके. पुढे काय दिले, ऑल द इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी आर सिच्युएटेड इन दिस कॅव्हिटीज. दे आर सिच्युएटेड इन सच अ वे दॅट दे विल नॉट लिव्ह देअर प्लेसेस अँड मूव्ह हिअर अँड देअर. बघा या सगळ्या कॅव्हिटीजमध्ये आपले इंटरनल ऑर्गन्स हे असतात आणि ते अशा पद्धतीने फिक्स असतात की ते त्यांची जागा सोडून इकडे तिकडे हलणार नाही, ओके. त्यांची रचनाच तशी केलेली असते. आता आपण पाहूया इसोफॅगस. इथे ओ सायलेंट आहे, आपण ह्याचा उच्चार कसा करणार आहोत, इसोफॅगस, ज्याला मराठीमध्ये म्हणतात ग्रासनलिका. कॅन यू टेल, दिस मॅन इज फिलिंग द वॉटर फ्रॉम द टॅप इन टू अ ड्रम. आता हा जो माणूस आहे तो पाईपद्वारे ते जे ड्रम आहे तो भरत आहे. द ड्रम इज सम डिस्टन्स अवे फ्रॉम द टॅप. आता हा जो ड्रम आहे तो त्या नळापासून खूप लांब आहे. स्टील द वॉटर फ्रॉम द टॅप इज फ्लोईंग इन टू द ड्रम. तरीसुद्धा त्या टॅपमधून त्या पाईपद्वारे पाणी ते ड्रममध्ये जात आहे. हे असं का शक्य झालं, तर सिम्पल हे शक्य कशामुळे झालं, तर त्या पाईपमुळे शक्य झालं. जर तो पाईप नसता तर त्या नळापासून त्या ड्रममध्ये पाणी भरणं थोडं अवघड झालं असतं, ओके. पण हे इझिली पाणी त्या नळापासून त्या ड्रमपर्यंत कशामुळे जाते, तर त्या पाईपमुळे जाते. आता ह्यांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण पुढे पाहूया. The picture alongside shows 2 internal organs, the mouth and the stomach. This organ help in the digestion of food. The stomach is situated in the abdominal cavity. There is a tube in the thoracic cavity to transport food from the mouth to the stomach. It is called the esophagus or the gullet. बघा काय दिलं आहे, तुम्हाला एक चित्र दिलं आहे बाजूला. आता या चित्रामध्ये तुम्हाला 2 इंटरनल ऑर्गन्स दाखवले आहेत, एक आहे माउथ आणि एक आहे स्टमक, ओके. आता दिस ऑर्गन हेल्प इन द डायजेशन ऑफ फूड. आता माउथ आणि स्टमक हे 2 अवयव आहे, हे आपल्याला पचनाला मदत करतात. आपल्या अन्नाचं पचन हे आपल्या तोंडातूनच सुरुवात होते. आपण तोंडात जेव्हा घास घेतो त्यानंतर आपण जेव्हा हळूहळू चावतो, बारीक करतो त्या घासाला, तिथूनच आपल्या पचनाची क्रिया सुरू झालेली असते. द स्टमक इज सिच्युएटेड इन द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. आता आपलं जे स्टमक आहे ते कोणत्या कॅव्हिटीमध्ये आहे, तर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये. म्हणजे ॲब्डॉमिनलमध्ये जी पोकळी जागा आहे तिथे काय आहे, कोणता अवयव आहे आपलं, तर स्टमक आहे, ओके. देर इज अ ट्यूब इन द थोरॅसिक कॅव्हिटी टू ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम द माउथ टू द स्टमक. बघा आता तोंडापासून आपल्या स्टमकपर्यंत एक पाईप जातो आहे आणि तो कुठून जातो आहे, तर थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे कोणता भाग आपण चित्रात पाहिला आहे, तर
थोरॅसिक कॅव्हिटीपासून तो पाईप जात आहे. ओके, तर त्या पाईपला काय म्हणायचं आहे, तर इसोफॅगस किंवा गुलेट. ओके, वी यूज अवर माउथ टू ईट अवर फूड. द टंग टेल अस द टेस्ट ऑफ द फूड. बघा, आपण आपलं जे तोंड आहे ते कशाला वापरतो, तर अन्न खाण्यासाठी आपण वापरतो. द टंग टेल्स अस द टेस्ट ऑफ द फूड. आपली जी टंग आहे ती आपल्याला अन्नाची चव सांगते. वी च्यू फूड विथ आ टीथ. आपण आपलं अन्न कशामुळे चावून खातो, तर दातांमुळे. ॲज वी च्यू इट आवर सलायवा मिक्सेस विथ द फूड. ॲज अ रिझल्ट द फूड फॉर्म्स अ मॉइस्ट बॉल. ओके, आता आपण जेव्हा अन्न खातो त्यानंतर आपण हळूहळू त्याला बारीक करतो. त्याच वेळेला आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते ती त्या अन्नाबरोबर मिक्स होते आणि काय तयार होतं, तर एक मॉइस्ट बॉल तयार होऊन जातो. ओके, ॲज अ रिझल्ट द फूड फॉर्म्स अ मॉइस्ट बॉल. एक छोटा गोळा होऊन जातो, मऊ गोळा होऊन जातो. इट इज इझी टू स्वॉलो दिस सॉफ्ट बॉल. आणि मग हा जो मऊ गोळा आहे तो इझिली आपण गिळू शकतो. ओके, दिस फूड पासेस थ्रू द थ्रोट इनटू द इसोफॅगस. आता बघा, हा जो अन्नाचा गोळा आहे तो घशापासून इझिली त्या इसोफॅगस मध्ये जातो. ओके, द वॉल ऑफ द इसोफॅगस इज फ्लेक्झिबल. आता ह्या इसोफॅगसचे जे वॉल आहेत, म्हणजे इसोफॅगसला छोटे वॉल आहेत, त्या ग्रासनलिकेला असे लवचिक वॉल असतात, म्हणजे अशी पातळ भिंत असते. ओके, आणि तो बॉल तिथून पास होतो, त्या ग्रासनलिकेत जातो, म्हणजे त्या इसोफॅगसमध्ये जातो आणि मग तो तिथून आपल्या स्टमकमध्ये जातो. तर तुमच्या आलं का लक्षामध्ये, आता आपण जे काय अन्न खातो ते आपण माऊथमध्ये बारीक करतो आणि त्यानंतर ते घशातून आपल्या पोटापर्यंत ज्या नलिकेने जातं त्याला म्हणतात ग्रासनलिका, म्हणजेच इसोफॅगस. ओके, नाव नेक्स्ट काय दिलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, जरा डोके चालवा. द ऑर्गन्स विच हेल्प डायजेस्ट आवर फूड आर इन द ॲब्डोमन. ओनली द इसोफॅगस इज इन द थोरॅसिक कॅव्हिटी. वाय? काय दिलं आहे पहा, पचनाचे काम करणारे इतर आंतर इंद्रिय हे ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये असतात, पण आपला इसोफॅगस जे आहे, ओके, हे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये का असतं. आता सोपं आहे याचं उत्तर. आपलं जे इसोफॅगस आहे तो थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये का असतो, म्हणजे आपल्या छातीच्या भागामध्ये का असतो, कारण जर तो तिथे नसेल तर आपण आपल्या तोंडापासून आपल्या पोटापर्यंत आपलं अन्न पोचवू शकतो का, तर नाही. तर तो मध्ये असल्यामुळे आपला घास आपल्या तोंडापासून आपल्या पोटापर्यंत जातो. म्हणून इसोफॅगस कुठे असतो, तर छातीच्या भागात असतो, म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये असतो. ओके, पुढे काय दिलं आहे, हाऊ आर द फ्लेक्झिबल वॉल्स ऑफ इसोफॅगस युजफुल. काय दिलं आहे, इसोफॅगसची जी वॉल असते ती लवचिक का असते, फ्लेक्झिबल का. त्याचं उत्तर खूप सोपं आहे. तर आपलं अन्न जे आहे ते इझिली आपल्या स्टमकपर्यंत पोचवण्यासाठी इसोफॅगसचे जे वॉल आहेत ते लवचिक असतात. ओके, डू यू नो द जर्नी ऑफ द फूड इन आवर बॉडी बिगिन्स इन द माउथ. द इंटरनल ऑर्गन्स इन द ॲब्डोमेन हेल्प टू डायजेस्ट इट. बघा, काय दिलं आहे आपल्याला, की अन्नाचा जो प्रवास आहे तो तोंडापासून सुरू होतो. ओके, आणि आपल्या ॲब्डोमनमध्ये जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते त्याला पचन करायला मदत करतात, त्या अन्नाला पचन करायला मदत करतात. पुढे काय दिलं आहे, द अनडायजेस्टेड अनवॉन्टेड पार्ट इज पास्ड आउट थ्रू द ॲनस इन द फॉर्म ऑफ फीसेस. दॅट इज वेअर द जर्नी एंड्स. अन्नातला न पचलेला निरुपयोगी भाग जो आहे तो ॲनसद्वारे बाहेर येतो आणि तो न पचलेला भाग, निरुपयोगी भाग हा शरीराच्या बाहेर विष्ठेच्या रूपात बाहेर टाकला जातो. आणि हे सगळ्यांच्या शरीराची, प्रत्येक सजीवाच्या शरीराची हीच रचना आहे. याच पद्धतीने ती रचना आहे. न पचलेला भाग, निरुपयोगी भाग हा ॲनस वाटे बाहेर पडतो. ओके, आणि हे सगळ्यांना माहीत आहे. ओके, आता पुढे काय दिले पहा, फूड ट्रॅव्हल्स थ्रू अ पाईप लाईक पाथवे फ्रॉम द माउथ टू द ॲनस. बघा, आता आपला अन्नाचा जो प्रवास आहे तो कुठून सुरू होतो, तर आपल्या तोंडापासून ते आपल्या ॲनसपर्यंत तो सुरू होतो. ओके, आता हा जो पूर्ण पाईप, जो तोंडापासून पूर्ण ॲनसपर्यंत जो फुल पाईप आहे त्या पाईपला काय म्हणतात, तर ॲलिमेंटरी कॅनल. ओके, इट इज अबाउट 9 मीटर लाँग. तो किती मीटर लांब असतो, तो 9 मीटर लांब असतो. केवढा मोठा पाईप असतो विचार करा. इट इज मेड अप ऑफ अ नंबर ऑफ इंटरनल ऑर्गन्स. आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे इंटरनल ऑर्गन्स
असतात. ओके, इसोफॅगस इज अ पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल. आणि हा जो इसोफॅगस आहे, जो तोंडापासून ते पोटापर्यंतचा जो पाईप आहे त्याला फक्त काय म्हणायचं, इसोफॅगस. आणि एलिमेंटरी कॅनल म्हणजे पूर्ण कॅनल, तोंडापासून ते ॲनसपर्यंत जो पूर्ण पाईप आहे त्याला म्हणायचं एलिमेंटरी कॅनल. आणि इसोफॅगस हा त्या एलिमेंटरी कॅनलचा एक छोटा भाग आहे. ओके.